नमस्कार. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी गणित सेट या चॅप्टरमधील पार्ट फर्स्ट. फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा आणि संख्यांचा गट हे सर्व गट वस्तुसमूह आपल्याला माहितीच आहेत. प्रत्येक वस्तुसमूहासाठी आपण एक विशिष्ट शब्द वापरत असतो. काही उदाहरणांमध्ये समूहातील घटकही आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात. वस्तूंच्या अशाच समूहांना सेट असे म्हणतात, संच असे म्हणतात. द वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ object is called set. Generally, the name of the set is given using capital letters A, B, C, and so on. The members or elements of the sets are shown by using small letters A, B, C. If A is an element of set A, it is written as A is an element of A, and A is not an element of A. A is not an element of A. A हा संच Aचा घटक आहे. हे A is an element of A असे लिहितात. आणि A हा संच Aचा घटक नाही हे दाखवण्यासाठी A is not an element of A अशा पद्धतीने लेट्स सी द सेट ऑफ नंबर्स. संख्यांचे संच, त्यामध्ये n इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन हा नैसर्गिक संख्यांचा संच सेट ऑफ नॅचरल नंबर्स आहे. W इज इक्वल टू 0, 1, 2, 3 अँड सो ऑन हा पूर्ण संख्या संच सेट ऑफ होल नंबर्स आहे. I इक्वल टू ऑल निगेटिव्ह नंबर्स, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0 हा पूर्णांक संख्या संच सेट ऑफ इंटिजर्स आहे. Q इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स, परिमेय संख्यांचा संच. अँड R इज अ सेट ऑफ रियल नंबर हा वास्तव संख्यांचा संच आहे. There are two methods of writing a set. संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत यादी पद्धत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. संच लिहिण्याच्या या ज्या दोन पद्धती आहेत, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, यादी पद्धती, या पद्धतीमध्ये इन दिस मेथड ऑल इलेमेंट्स ऑफ अ सेट आर एनक्लोज विद इन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण हा सेट लिहितो. इलेमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमाज. प्रत्येक इलेमेंट कॉमा देऊन सेपरेट करतो. द ऑर्डर ऑफ द इलेमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. यामध्ये सगळे घटक लिहिताना त्याचा क्रम महत्त्वाचा नसतो. त्यानंतर रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म, गुणधर्म पद्धती. या पद्धतीमध्ये इन धिस मेथड the elements are not listed. The elements of the set are described by specifying the property which determines the elements of the set uniquely. हा सेट लिहिताना सर्वसाधारण घटक चलाने दर्शवतात आणि त्या चलाच्या समोर उभी रेघ काढून त्या उभ्या रेघेपुढे चलाचा गुणधर्म लिहितात. अशा पद्धतीने संच लिहिण्याच्या या दोन्ही पद्धती आहेत. एकच उदाहरण आपण दोन्ही प्रकारे कशा पद्धतीने लिहू शकतो हे पुढील टेबलमध्ये आपण पाहणार आहोत. लिस्टिंग मेथडमध्ये सेट ए दिलेला आहे. सेट ए इज इक्वल टू 2, 4, 6, 8, 10, 12, 14. रूल मेथडमध्ये आपल्याला हाच सेट ए दिलेला आहे. ए इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. त्यानंतर सेट बी रूल मेथडमध्ये दिलेला आहे. In curly bracket x such that x is a perfect square number between 1 to 20. या सेटला आपण लिस्टिंग मेथडमध्ये b इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20 लिहिणार आहोत. इन कर्ली ब्रॅकेट 4 इज परफेक्ट स्क्वेअर नंबर, 9 इज परफेक्ट स्क्वेअर नंबर अँड 16 इज ऑल्सो परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. त्यानंतर सेट सी दिला आहे. In curly bracket A, E, I, O, U are vowels in English alphabet. या सेट सीला रूल मेथडमध्ये अशा पद्धतीने लिहायचे. सेट सी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट Y such that Y is a
vowels in English alphabet. कर्ली ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीने आपण सेट सी लिहिलेला आहे. रूल मेथडमध्ये सेट डी दिला आहे. डी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज अ कलर इन द रेनबो. रेनबोचे सगळे कलर आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहिणार आहोत. डी इक्वल टू व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड अशा पद्धतीचे रेनबोचे आपले कलर आपण लिहिलेले आहेत. डेट आहे पी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अन इंटीजर अँड -3 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 3. अशा पद्धतीने हा रूल मेथडमध्ये सेट दिलेला आहे. त्याला आपल्याला लिस्टिंगमध्ये कन्व्हर्ट करायचे. पी इक्वल टू लिस्टिंगमध्ये लिहिताना -3 to +3 च्या मधले नंबर आपण सर्व लिहून घेणार आहोत. -2, -1, 0, 1, 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीने आपला सेट पी तयार झाला आहे. एम इक्वल टू 1, 8, 27, 64, 125 अँड सो ऑन. या सेटला आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. सेट एम इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इक्वल टू एन क्यूब. परफेक्ट क्यूब नंबर आपल्याला दिलेले ते नॅचरल नंबर्सचे क्यूब आहेत. इथे आपण लिहू शकतो n बिलॉंग्स टू n नॅचरल नंबर अँड n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कर्ली ब्रॅकेट क्लोज. अशा पद्धतीने आपण लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड दोन्हीही प्रकार कशा पद्धतीने आपण एका सेटचे लिहू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे. थँक्यू.